रानात चाललेलो आहोत आम्ही. आज रविवार आहे आणि ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी जरा गडबडीने लवकर चाललेलो आहोत. वीटमध्ये आलेलो आहोत आता. हे आहे आमच्या वीट गावचं ग्रामदैवत भैरवनाथ आणि दरवर्षी एप्रिल महिन्यात या देवाची यात्रा असती. ग्रामदैवत आहे आमचे आणि आमचे देवदर्शन झालेलं आहे. भैयाला मी नारळ फोडायला लावला पण नेमका व्हिडिओ माझ्याकडून उलटाच निघाला आणि भैयाला म्हणलं होतं एका ठोक्यात नारळ फोड, तर त्याने बरोबर एका ठोक्यात नारळ फोडला. हे बघा, हे आमचं गाव आहे, वीटगावचं स्टँड आहे हे. आणि आमचे मालक गेलेत त्यांच्या मित्राला पेढे द्यायला. आम्ही थोडा वेळ उभा राहिलो आता ते येतोपर्यंत. आणि हे आमच्या गावचं रेवणनाथाचं मंदिर आहे. आमच्या गावचं नावच ह्या मंदिरावरून पडलेलं आहे. तर रेवणनाथाचं वीट असं आमच्या गावाचं नाव आहे ॲक्च्युअलमध्ये. आमचे मालक विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत आहेत आणि इथं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये संक्रांतीला बायका वौसायला येतात. बघा, ही विठ्ठल रुक्माईची मंदिरातली मूर्ती आणि ही तो कुलूप असल्यामुळं मला व्हिडिओ व्यवस्थित घेता आला नाही. तुझं आहे तुझं पाशी परत तू जागा चुकलाशी, अशी आपली अवस्था झाली. आपल्या गावाचंच इतकं सौंदर्य असतं पण आपण तिकडे लक्ष न देता पर्यटन स्थळाकडे धाव घेतो. बघा, काय कमी सौंदर्य आहे का आमच्या ह्या मंदिराचे. किती सुंदर, किती अशोकाची झाडं उंचच उंच गगनाला भिडलेली आहेत. आणि असा हा मंदिराला पूर्ण वेढा मारून झालेला आहे माझा. सुंदर असं चाफ्याचं झाड होतं हे. बघा, भरपूर फुलं असतात याला. आणि इथे हे मोरपिसाची झाडं आहेत आणि इथे छोटंसं एक साईबाबांचं मंदिर आहे बघा. आणि अशा तऱ्हेने मंदिराला पूर्ण वेढा मारून झालेला आहे. तुळशी वृंदावन आहे आणि इथं आमच्या गावातली छोटी मोठी कार्यसुद्धा होतात. हे कार्यालय म्हटलं तरी चालेल. बघा कशी वस्तीवर आणि पोरी इतक्या अभ्यासात मग्न आहेत. काय आता काय नाही, आता शत्रुघ्नच्या मागं पोरी नंबर लावणार आहेत. त्यांची टीचरच खतरनाक आहे. होय सुनबाई, काय अभ्यास करते? मै काय अभ्यास करते बघू. काय थांब 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 थांब, काय म्हणायचं ह्याला? एक दोन. तू करते का नाही जिजा? कसली खतरनाक चंद्रकोर लावली अगं जिजा. बघू मम्मानी. होय, मस्त लावली अगं. तुला बी? अरे अरे अरे, आज काय तुमच्या मम्मीने रविवार साजरा केला काय? आजीच्या पाया पड. नको माझ्या पाया पडायला लावा अगं तिला, ती छोटी आहे भैया पुरीला. बरं वाटून देऊन वाटल्या ते बरं वाटतंय लेकाला आता. चांगलं बरं. ही माधुरीच्या मागच्या हाताची संपत्ती बघा, माधुरीचं खजिना. खजिना ही थोड्या दिवसात 20,000चा व्हायचा आहे. जोडे दे बरं ते कुरकुरे सर्वांना एक एक. कुणी आणले तर? मी नाही आणले, ताना काकाने आणले. सगळ्यांना एक एक दे. सह्याद्री त्या दिवशी आम्ही चिक खाल्लेली हीच कालवड आहे ना, चांगली दिखणी झाली की. सूर्यनारायण माधुरीने काढला इतका सुंदर. माधुरीनेच काढलाय ना. हाय का नाही दाणे त्यात? काय कंस न्यायचेत आपल्याला संक्रांतीसाठी. पहिलं वाट. तुला किती वेळा सांगितलं का आजी म्हणायचं नाही म्हणून? म्हणायचं नाही. काय म्हणायचं ग? आई आई म्हणते ना तू. काय म्हणायचं? ही करडी आहे, करडी. ही झाड आहेत ना, लोक पावत चालले. काहीतरी बोल की. तिकडे बघ बा, बोल ना श्री. लोक पावत चाललेलं पीक म्हणजे करडी. आमच्या वाटेकरणीने करडी घेतलेली आहे बघा. किती सुंदर दिसतंय हे फूल, खूप छान दिसतंय. आणि ह्याच्या खाली ते बोंड आहे ना, बासरग बाजूला जिजा, त्या बोंडात करडीची निर्मिती होते. तर आत्ताच्या पिढीला, नवीन पिढीला करडी म्हणजे काय हे माहिती. करडईचं तेल असतं. हां, ते करडईचं तेल. आम्ही एकत्र असताना आमच्या घरात ह्या करडई पटाडावर असायच्या आणि ह्या करडईचं तेल आमच्या घरात घाण्यावर गाळून आणून ते खाल्लं जायचं.
तर बऱ्याच ठिकाणी दिसते करडई आमच्या सुनीताने लावलेली करड झाडं लावली होती त्याला 3 महिने झालं मी बघायला आलेलं नाही आहे. बघा आता तरी पण हे झाडांनी तग धरून ठेवलेली आहे. ह्यांना उलट असं म्हणणं आहे ह्यांचं की मालकीन कधी येते कधी आमच्याकडे लक्ष देते, पण माझं काही येणं होत नाही, माझं काही त्यांच्याकडे लक्ष देणं होत नाही. चाफ्याची 4-5 प्रकारची झाडं आहेत आणि काही चाफा चांगला फुटला आहे, त्या चाफ्याला तर फुलं आले पांढरं. हे आई आपण ती जांभळ लावलेलं आहे काय आई? हां आणि बघा चाफ्याला पांढरं फुलं आलेलं आहे आणि ही कोण घेऊन जातं? श्रीमानला आमची ताई घेऊन जाते. तर फुलं ही मुलींसाठीच असतात. तर असं म्हणणं आहे मुली आणि फुलं हे समीकरणाचे 1 नंबर आहे, कारण जी मुली पण फुलांप्रमाणे असतात. मोगरा ती चिंच आत्याने चिंचेचं बी दिलं होतं, गोड चिंच म्हणून आणली मी. बघूयात आता भविष्यात म्हणजे आमची ही जिजा चांगली 10वीला जाईल तोपर्यंत चिंच येईल. आणि जांभळ बहिणी जांभळ लावली. म्हणजे तुला कसं वाटते जांभळीचं झाड बघून? लयच नवल वाटते लागा आयडिया. आणि लावताना भैयाला लय राग येत होता, कानकून करत होता, पण भैयाने लावलं. आय थिंक मी लावलेली झाडे येतात फास्ट. हां तर भैया आवळीसाठी म्हणून आधीच झाडं लावून ठेवलेली आहे. इथं आवळ्याचं लावले, हे खाऊन तयार केलेलं बी हा आवळा येतो. बस बाकी सगळीकडं आता कुठंच नाही, जी लावलेली होती बाकीची ती गेली जळून, एवढी आहेत. आता एवढी एकच तुरीचं झाड होतं, पण लपून गेले अक्षरशः तुरी शेंगा. पण तुला खायच्यात का? थोड्याच खा, हां कारण माझा उपवास आहे, माझ्या हातच आहे, तर मी शेंग नक्कीच खाली. आता ही पाखरांनी सगळं मोकळं केलंय बघा. आता शेतकऱ्याचा एक हिस्सा ही पक्ष्यांसाठी असतो असं म्हणतात, पण एक हिस्सा काय ह्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे. मागच्या वर्षी असंच झालं, 1/2 एकर ज्वारीत आम्हाला फक्त 1.5 गुणी ज्वारी झाली होती आणि यंदा पण तसंच आहे, सगळे पाखरांनीच खाऊन गेलेली आहे. बघा आता ही सगळी पिसं मोकळी झालेली आहेत. वैशालीची बोर आहेत तिकडं आणि आमच्या वाट्याकरणी पलीकडं बोर आहेत. वैशालीने बोरं मध्येच धरल्यामुळे आता वैशालीला हा सीझन सापडला नाही, पण वाट्याकरणीची बोरं अजून चालू आहेत. संध्याकाळी जाताना मी जाणार आहे सुनीताकडं, कारण सणाला बोरं लागतात. चला जिजाबाई. आज मला गोळा तर करू दिसली संक्रांतीच्या खाण्यात टाकायची ती बोरं काढतोय आम्ही. आणि आमची आज मनीषाताई निघल्या होत्या रानात निघले आणि त्यांच्या निम्म्या रस्त्यात आल्यावर लक्षात आलं त्यांचा चष्मा राहिला घरी. चष्मा नाही म्हणल्यावर गवत काढायचं सोडून कांदच काढला असता आमचं काही. मग आता चष्मा नाही, आमची जिजा गेली होती परत मनीषाताईंकडे बाई आहे, आम्ही आपला चक्कर टाकून जाणार आहे लगेच माघारी. आणि ह्या माझ्या करवल्या कंटिन्यू सोबत असतात. खानापुरती बोरं आम्ही घेतलेली आहेत आणि आता आम्ही शेताला येडा करायला चाललोय. तर विहीर मी बऱ्याच वेळा दाखवली आहे इतर व्हिडिओमध्ये, पण अजून एकदा दाखवते. ही आमची विहीर आहे हळू. आणि अशा प्रकारे आमच्या आजीजाने उडी घेतलेली आहे. विहिरीच्या कडेने ही रामफळाची झाड आहे. आता माझ्या जे जाऊ काही गेल्या तर त्यांच्या वाटून शेत आलेलं आहे आणि त्यांची ही रामफळाची झाड आहे. मागच्या 2 वर्षापर्यंत विहिरीवर चिंचेची 2 झाडं होती, तर ह्या संपूर्ण विहिरीला चिंचेच्या झाडांची सावली होती. आणि ज्वारीची ती खाण्याची कडवळ आहे, ज्वारी नाही कडवळ मनीषाताईंचं आहे. आणि ही बघा आमची विहीर तर खाली गेली, तर गाठली. विहिरीतलं पाणी गेलेलं आहे खाली. पावसाळ्यात अगदी 2च पायऱ्या राहतात फक्त, खूप जास्त भरते. हे मागवा रे. हे चला बाजूला चला. आणि चला आता आपण आमच्या खालच्या शेतात जाऊयात आणि खाली आपल्या शेतात काय काय आहे ते बघूयात. या आता चिंचेचं झाड दाखवते. भरपूर दरवर्षी इतक्या जास्त प्रमाणात ह्या चिंच येतात. बघा किती चिंच आले. बघा तुला खायची आहे का? मी तर खाणार नाही, माझा घसा बसलेला आहे.
हा मग नको. मागच्या 15 दिवसापूर्वी खुरपलेला कांदा आहे हा. त्याच कांद्यात आम्ही खुरपत होतो. तिथं ती मोहरीची 2-4 रोपं आलेली आहेत. खुरपून झालं होतं, त्याच्यावर ताना भरून खायला टाकले परत. तरी पण परत असा काँग्रेस आता आलेलाच आहे. खुरपावं लागतं एकदा. तर ह्याच्यात अजून एकदा हात मारावंच लागत. आत्ताच मारावं लागेल, परत नाही होणार. आणि आमच्या सगळ्या शेतामध्ये आमचा वाटेकरी आहे. ही शेती मी एकटी करत नाही, आमचा वाटेकरी असतो. मी फक्त कष्ट करायला इथं उभा राहत असते. बाकी मागं पुढं सगळं आमचे तानाभाऊ बघत असतात आणि सुनीता बघत असते. जेव्हा काही खुरपणी काटणी हार्वेस्टिंग येतं त्यावेळेस मी शेतामध्ये येत असते. आणि कांद्यावर पाय न देतात. ज्वारी आहे ही, आणि ह्याला आत्ता पाणी दिलं. मागच्या 8-10 दिवस झाले असतील. एकच पाणी पेरल्यापासून एकच पाणी दिलेलं आहे. आणि ही मका छोटी होती तर मनात बसत नव्हती, पण आता जशी मोठी झाली तर चांगली जुळलेली ही मका काळीभंगार दिसते मध्ये चांगलं खायला टाकलेलं असणार आहे. काय टाकलंय ते सांगता का एकदा? काय टाकलंय आता हे त्याला भाऊलाच माहिती आहे. नाही तुम्हाला नॉलेज असेल की थोडंफार. नॉलेज नाही ना, नॉलेज असतं तर शेती केली असती किंवा. अहो पण तुम्ही हार्वेस्टिंग हा शब्द इंग्लिशमध्ये वापरलाय किंवा. हार्वेस्टिंग हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला कारण माझा मुलगा आहे ना BSc ॲग्री करतोय आणि त्याला ते सगळं शेतीचं नॉलेज आहे. मग त्याच्या तोंडातून मी कधीतरी हार्वेस्टिंग हा शब्द ऐकला असेल किंवा मी स्वतः ग्रॅज्युएट झालेली आहे म्हणूनही कदाचित मला माहीत असेल की जेव्हा पीक काढतात त्याला हार्वेस्टिंग असं म्हणतात. परत एकदा दरवेळेस माझ्या व्हिडिओमध्ये हे शेत नक्कीच असतं कारण हा आहे आमच्या गणेशरावचा घास. कारण हे तर कंटिन्यू ओलं असतं. आणि आता मी खोडणार आहे हरभऱ्याची भाजी. अगदी थोडीशी खोडणार आहे. आणि चुका बी खोडा. चुका काय करायचे? पालक लावलेला आहे. माधुरीचं लसूण चांगलं आलेलं आहे. हा बघा माधुरीचं लसूण खुरपून झालेलं आहे. बघा पालक किती आलेलं आहे. पालक काकाला भाजी खायच्यात. तिथं 2च पानं होती ती उपटत होता. बघ की काका बघ आता तुमच्यासाठी लावलं. तर आता हे पालक मी काढणार आहे. पालकाची भाजी खायची आमच्या भाज्याला. तू काय बाबा तू आणलं तू? हिरवागार ताजा लुसलुशीत. ओके आडवाच असं की नको अरे का बघा आंब्याला किती चौरा आहे. अगं मिरच्यांवर तो करली पडतोच, नेहमीच पडतो. त्याला काय करू शकत नाही आपण. या अलीकडे माझं टोमॅटो दाखवते तुम्हाला. हे बघा हे मोहरीचं झाड मागाशी आपण त्या व्हिडिओमध्ये जास्त जवळ गेलं नाही. आणि आता बघा जे कोणी शेतकरी नाही तर त्यांनी अवश्य बघावं. शेतकऱ्यांना हे काय अगदी काँग्रेस सावणीसारखं आहे नॉर्मल. आणि हे जे शेंगा आहेत तर ह्याच्यातच मोहरी असते. आणि मोहरीच्या झाडासाठी विशेष काही मेहनत घ्यावं लागत नाही, मनानेच येतं. मोहरी येते आणि हे मोहरीचं झाड आहे. आणि हा व्हिडिओ खूप जास्त लांब होईल, बघून तुम्हाला कंटाळ येईल. मग हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूयात. त्याचा उर्वरित भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा. थँक्यू.